समयरानाचा यूट्यूब व्हिडिओ सगळे बघतच असाल, त्याचे रील्स सध्या बघत असाल, अँड आय एम स्टील अलाइव्ह. आणि बरं वाटलं कोणीतरी स्पष्टपणे येऊन काहीतरी मांडतंय आपली बाजू. फक्त वाईट ह्याचं वाटलं की कोणाला तरी एवढं क्लॅरिफिकेशन द्यावं लागतंय. ॲज अ सेक्स कोच मला खूप रिलेटेबल वाटलं, कारण एक सेलिब्रिटी सेक्स कोच किंवा एक समाज सुधारक म्हणून जी प्रतिमा माझी सोशल मीडियावर बनलेली आहे आणि जी मी नाहीच आहे मुळात. आय एम अ डॉक्टर, आय एम अ प्रॅक्टिसिंग प्रोफेशनल सेक्स कोच. ह्याचं सतत एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. आणि म्हणूनच मला वाटलं की आजचा व्हिडिओ मी बनवावा आणि माझी बाजू आत्ताच एक्सप्लेन करावी. आणि मला खूप वाटतं की येस, प्लीज माझे फॉलोअर्स म्हणून, माझे सबस्क्रायबर्स म्हणून, तुम्हाला हे सेक्स ह्या इमोशनबद्दल खूप आदर आहे, अशा माणुसकीच्या नजरेने माझा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. टोटली अनस्क्रिप्टेड. जस्ट मला खूप वाटतं की ॲज अ स्त्री, ॲज अ तज्ज्ञ, ॲज अ सेक्स कोच मी माझी बाजू मांडली पाहिजे आणि ती तुम्ही ऐकून समजून घेतली पाहिजे. आणि मला कमेंट्समध्ये कळू दे की तुम्हाला माझी बाजू समजली. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब, वॉच द व्हिडिओ टिल द एंड. आय एम वन्स अगेन डॉक्टर सबिहा, तुमची लाडकी अँड इंडियाज लीडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच. थँक्यू फॉर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सबिहा. डू वॉच द व्हिडिओ टिल द एंड. बापरे, समय रेनाचा यूट्यूबचा कालचा तो पूर्ण तर नाही, अर्धा पाहिला मी, अजून सगळा नाही पाहिला आहे मी. ते त्यांचे आधीचे कॉन्फ्लिक्ट आणि काय त्या एका जोकवर आणि काय तो सगळा हंगामा झाला. इनफॅक्ट परत सांगेन, ॲज अ सेक्स कोच भारतात इज अ स्त्री, फ्रॉम द कम्युनिटी आय बिलॉंग, फ्रॉम द कल्चर आय कम, फ्रॉम द अपब्रिंगिंग आय हॅव बीन ब्रॉट अप, जिथं सेक्स ही कृती मला स्वतःला फक्त एक प्रजनन संस्थेसाठी सेक्स असतं असंच माहीत होतं. मी डॅम डॉक्टर आहे, म्हणजे फुल 5-5.5 वर्ष मेडिकल शिकली आणि कित्येक वर्ष मेडिसिन प्रॅक्टिस केलेल्या मुलीला सुद्धा वयाच्या 36 वर्षापर्यंत एवढंच माहीत होतं की सेक्स म्हणजे मुलं जन्माला आणायची कृती. त्याच्यातनं प्रेम कसं व्यक्त करता येईल हे मला माहीत का नव्हतं, कारण मला सांगितलं गेलं नव्हतं, मला समजवलं गेलं नव्हतं. जर मला सांगितलं गेलं असतं, नीट दाखवलं गेलं असतं, समजवलं असतं, मला सेन्सरी इनपुट त्याचं पद्धतीनं मिळालं असतं, तर मी खूप आधी समजले असते. पण त्या वर्डची किंमत मी खूप भोगली आणि म्हणून मला वन फाईन डे असं वाटलं का नाही ना ह्याच्यावर बोलावं. पण जसं मी डॉक्टरकी केली, मेडिकल प्रॅक्टिस केली आणि ती अशी मस्त क्लिनिक असायचं, माझं बोर्ड लागलेलं असायचं, पेशंट यायचे बघायचे, तेव्हा मी काहीतरी धाडसाचं काम करते असं मला कधीच कोणी सांगितलं नाही. पण द मुमेंट मला मदरहूड करावं लागलं, म्हणजे मातृत्व निवडावं लागलं, बापरे, माझ्या लग्नाचे तर आता बंद केलं मी, कारण ते माझं वैयक्तिक प्रायव्हेट गोष्टी आहेत. माय मॅरेज वॉज नेव्हर अ सिम्पल मॅरेज. आय वॉज नेव्हर प्रिपेअर्ड फॉर द मॅरेज आय वेंट इन टू. आय वॉज प्रिपेअर्ड फॉर अ वेडिंग. पण त्याच्यानंतर जे लग्न होतं माझं, ते बापरे, म्हणजे माझ्यासाठी असं ते सुनामीसारखं होतं. बट मग ठीक आहे, आय टूक द ब्लो अँड आय डिड इट माय वे अँड आय एम आउट ऑफ इट. त्यामुळे मला परत ते अबला नारीच्या भूमिकेत जायचं पण नाही आहे. पण ते करत असताना तेव्हा पण अरे वा वा वा, तू किती नीटरित्या ह्याच्यातनं बाहेर पडली असं मला कधीच कोणी म्हटलेलं नाही आहे. मी माझं लग्न माझ्या टर्म्स अँड कंडिशन्सवर जसं जगते त्यालाही मला नावच ठेवली गेलेली आहेत, कारण ते मी ठरवलं ना मी कसं माझं लग्न डील करणार. आय नेव्हर टूक एनी प्रोफेशनल हेल्प. मी फक्त रिबेलियस होऊन माझं ते लग्न मॅनेज केलं, सर्व्हाइव्ह केलं. आणि आज आता मी आणि माझा नवरा आम्ही एका समाधानी लग्नात आहोत असं म्हणेन. पण ते आयडियल माझ्या विश्वातलं होतं का, तर नव्हतं. आणि हे सगळं मी इतक्या स्पष्टरित्या का सांगते, कारण माझी काय प्रतिमा आहे, एक सेक्स अँड रिलेशनशिप कोच, सेलिब्रिटी सेक्स अँड रिलेशनशिप कोच. काहीतरी समाज सुधारचं मोठं काम करताय मॅडम, तुम्ही येऊन बोलता मग आमच्या आयुष्यात इतकं बदल झालं, असं झालं तसं झालं. हा माझा उद्देशच नव्हता कधी. माझा उद्देश काय होता, मी इतके वर्ष मेडिसिन प्रॅक्टिस केली, पण हे सगळं लग्न, मूल सांभाळणं वगैरेमध्ये माझं मेडिसिन मागे राहिलं. मग कोविड आल्यानंतर मला वाटलं की बस, आणि कोविडपेक्षाही मला माझ्या आयुष्यात ज्या गोष्टीची कमतरता होती आणि ती जेव्हा भरली नीट, आणि मग माझं कसं आयुष्य फ्रॉम दिस टू दॅट, वो रात की लेट नाईट में देखते थे ना, मेरा पहले ऐसा था फिर ऐसा हो गया, अशा काही घटना घडल्या आणि मला त्या मागची इमोशन कळली. आणि मग मला वाटलं जे मला इतक्या उशिरा कळलं आणि ते बाय नशिबाने कळलं, हे आवर्जून का नाही सांगावं, समजावं आणि याचं प्रोफेशन का नाही बनवावं. आय टूक इट ॲज अ प्रोफेशन, कारण अख्ख्या ग्लोबली
सेक्स कोचेस आर प्रोफेशनल प्रॅक्टिसिंग क्वालिफाईड कोचेस. असं 4 रील टाकले आणि व्हायरल झाले आणि इन्फ्लुएन्सर डोंट बिकम सेक्स कोचेस. त्याला अभ्यास लागतो, त्याला डिग्रीज लागतात, त्याला बरेच सर्टिफिकेशन्स लागतात, अनुभव लागतो आणि तो सगळा होता ना माझ्याकडे. म्हणून मी या मैदानात उतरले आणि जेव्हा उतरले तर खरं सांगते प्रामाणिक नॉर्मल मुलीसारखे उतरले. आणि 5 वर्ष लागलेत मला. माझ्या हिंदी अकाउंटवर तुम्ही जाऊन बघा, सोशल मीडिया इंस्टाग्रामचं, तिथं आम्हाला इंस्टाग्रामवर इतके गाईडलाईन्सचे, तुम्ही पेनिसला पेनिस नाही म्हणायचं, वल्वाला वल्वा नाही म्हणायचं, ब्रेस्ट नाही म्हणायचं, लिंगाची इमेज नाही वापरायची, क्लेटोरिसची इमेज नाही वापरायची. मला कळायचंच नाही. अच्छा हे असं पण असतं का? अच्छा आपण ह्याच्यावर नाही बोलू शकत का? असं मला कळायला लागलं. आणि मग तो ट्रोल आणि मग घरच्यांचं आणि फ्रेंड्सचं, अरे सभिया तुला इतकं नेम आणि फेमची काय गरज बसली की तू हा विषय घेऊन सोशल मीडियावर बोलते. आणि मग मला कळलं की अच्छा मी जे करते हे नॉर्मल नाही आहे. म्हणजे लग्नात असताना अबला नारीसारखं राहणं नॉर्मल होतं. लग्नात असताना बिना सेक्सची माहीत असणं, ते नुसतंच प्रेग्नेंट होणं नॉर्मल होतं. पण एका सभ्य क्वालिफाईड व्यक्तीसारखं सेक्सवर बोलणं हे कधी बोल्ड झालं मला कळलं नाही. बरं बोल्ड होतं तोवर पण ठीक होतं, त्याच्यावर काय वा तू किती छान समाजाला सुधारते. मी कधी ठरवलं ना, मी कधीच ठरवलं नाही की मला समाज सुधारायचा आहे. मला समाज हा कन्सेप्ट हे सांगितलं गेलंय म्हणून माहिती आहे. अदरवाईज मला काय माहिती आहे, आई बाबा, माझे 4 मित्र, माझे 4 मैत्रिणी, माझे वेलफिशर्स, सम पीपल आय नो, सम पीपल आय डोंट नो, ह्याला समाज म्हणतात आणि समाजाचं ओपिनियन असतं आणि दिस अँड दॅट. हे मला उमजायला लागलं. पण मला समाज सुधारक बनायचं का नाही, मला सेलिब्रिटी सेक्स कोच बनायचं का नाही. मला वर्ष 49, म्हणजे मी जेव्हा सुरू केलं 10 वर्ष आधी सेक्स कोचिंग, तेव्हा ते जस्ट 40शी सुरू झाली होती. मुलगीचं शिक्षण 10वी 12वीला येत होतं. मला कळत होतं की ही आपल्या पायावर निर्भर होणार आहे, ती शिक्षणाला बाहेर जाणार. लग्नाचा जो काही भार होता तो मी बऱ्यापैकी नॉर्मल केला. आता काय घरी बसून राहायचंय का? नाही. तर मला माझ्या पायावर उभं राहायचं होतं, स्वाभिमानाने आर्थिकरित्या इंडिपेंडेंट व्हायचं होतं, स्वावलंबी, आय डोंट नो व्हॉट वी से इन मराठी. आणि त्याच्यासाठी मी ही फील्ड निवडली ना. पण मला सोशल मीडियावर काही मराठी हँडल, एस्पेशली मराठी हँडलवर आल्यावर, हिंदी हँडलवर आय वॉज अ नॉर्मल सेक्स कोच, पण मराठी हँडलवर डे 1 पासून आमची प्रत्येक रील व्हायरल आहे. 50, 60, 100 रील आमच्या व्हायरल आहेत, पॉडकास्ट आमचे व्हायरल आहेत. म्हणजे मी एक व्हायरल सेन्सेशन आहे आपल्या मराठी यूट्यूब आणि हे मला बनायचं होतं का? तर नाही, मला हे बनायचं नव्हतं. मला रील व्हायरल जायला पाहिजेत का? मला मिलियन व्ह्यूज पाहिजेत का? हो. पण मी सेलिब्रिटी सेक्स कोच बनणार आहे हे मला माहित नव्हतं. मी समाज सुधारक बनणार आहे हे मला माहिती नव्हतं. मी व्हायरल सेन्सेशन बनणार आहे हे मला माहित नव्हतं. मला माहित होतं की मला दिवसातनं 2 सेशन्स घ्यायचे आहेत. एका सेशनमध्ये मी कुठले विषय घेणार, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर रिकव्हरी, डिवोर्स रिकव्हरी, ऑर्गॅझम गॅप, फिमेल प्लेजर काय असतं, मेल प्लेजर काय असतं, भीती, सेक्स आणि भीती हा तर माझा सगळ्यात जवळचा विषय आहे. ते म्हणजे काय असतं, सेक्स म्हणजे प्रेम. बायकांना कसं ते मिळतं, पुरुषांना कसं मिळतं, आणि पुरुष बाईला कसं देऊ शकतो, बाई पुरुषाला कसं देऊ शकते, सेक्स चॉईस म्हणजे काय असतात, ऑर्गॅझम काय असतं, हे माझे फेवरेट विषय होते. का तर हे मला कोणी शिकवले नाही. मी ते एवढ्या वर्षाच्या अनुभवाने शिकले, समजले. आता मला ते तुमच्यापर्यंत पोचवायचं. मला एवढं माहित होतं की दिस इज समथिंग अ प्रीमियम थिंग. पण तरी सांगेन, जेव्हा सुरू केलं होतं तर एका तासाचे मी फक्त 500 रुपये घ्यायचे. आज एका तासाचे मी 10,000 रुपये घेते. आणि ते सुद्धा मला आता रिअलाइज झालं की 1 जानेवारी 2027 पासून एक्झॅक्ट डबल द रेट्स असणार आहेत. बिकॉज मी तेवढी प्रीमियम व्हॅल्यू ऍड करते बस आपकी लाईफ में. आणि ते करत असताना जे हर्डल्स मी क्रॉस करते डेली, यू हॅव नो आयडिया, यू जस्ट हॅव नो आयडिया. कारण एक रीलचा विचार करायचा, ती शूट करायची, ती एडिट करायची, ती अपलोड करायची. आणि हे फ्रीलान्सर्स, ओ माय गॉड, तिथून तर इतका अनुभव असा, म्हणजे त्यांना त्याच्यातली तीव्रता कळतच नाहीये की आय एम नॉट एन इन्फ्लुएन्सर, की इथून स्किन दाखवा आणि इथून स्किन दाखवा आणि इथं गळा दाखवा, किंवा काय इतकं विचार करून बोलवायचं, जस्ट गो ऑन द कॅमेरा टॉक आणि टाकून द्यायचं. मॅडम असं नसतं. आय एम एन अथॉरिटी. जेव्हा मी बोलतेय तर लोक ऐकतात आणि लोक विश्वास ठेवतात. त्यामुळे तिथं स्किन दाखवून बोलायची गरज नाही. बुद्धी वापरून तो व्हिडिओ मी शूट करून घेते. त्याची स्क्रिप्ट मी आधी सुरुवाती
दिला. मी 100दा ती रिचेक करायची, आपण सायंटिफिकरित्या बरोबर बोलतोय की नाही, म्हणजे इमोशनलरित्या बरोबर बोलतोय की नाही, नीट अँगलनी शूट झालं की नाही. त्या टीमसोबत मला तासन तास स्पेलिंग चेक करावे लागायचे, कारण लोक इतके लाईटली घेतात त्या कामाला की काय शूट एडिट आणि अपलोड तर नाही आहे भाई, नाही. हे टॉम डिक हॅरी वाला टॉपिक नाही आहे. मी सेक्स सारख्या सेन्सिटिव्ह विषयावर बोलते, कारण सोशल मीडियावर आपण पाहिलंय काय झालंय. समय रैनाचा संदर्भच मी त्याच्यासाठी घेतला. एक जोकचा अर्थ काय लावला गेला, आणि इथं तर मी रिलिजियस बिलीफ चॅलेंज करते, पर्सनल बिलीफ चॅलेंज करते. मला कसलाच इथं कुणाच्या मानसिकता, आय एम नॉट अ मेंटल हेल्थ एक्सपर्ट. हे सपोज हे म्हणजे सेक्स, आणि सेक्स ही इमोशन अशी, ऍक्ट अशी, हे मला मांडायचं असायचं. त्यामुळे तो सोशल मीडिया कार्यक्रम, आज मला कधी कधी वाटतं मी सेक्स कोच पेक्षा सोशल मीडिया एक्सपर्ट जास्त आहे. तुम्ही कुठल्याही निश मध्ये असाल, यू सिट विथ मी, यू टेक 1 hour ऑफ कन्सल्टेशन, आय बेट अँड टेल, नाही तुमचा अकाउंट व्हायरल गेला तर पैसे परत देईन, त्याचे वेगळे कन्सल्टेशन चार्जेस घेणार, आणि तो प्लॅन ऑफ ऍक्शन आहे माझा, कारण तेवढं घोलून पिलेली आहे मी हा सोशल मीडिया. समय रैना बरोबर बोलतो, एका व्हिडिओच्या मागे तो किती वेळ बसतो, तो ते एडिट करतो, त्याच्यातनं काही ओळी काढतो आणि मग अपलोड करतो. आणि तुम्हाला जे दिसतं त्याच्या मागची मेहनत ना त्या सोशल मीडिया मॅनेजर्सला कळते, कारण त्यांना मी नुसती वन ऑफ द अदर वाटते. त्यांना तर मी सेलिब्रिटी पण नाही वाटत. त्यांना वाटतं की काय मॅडम बाकीच्याचं करतो तसंच माझं आहे. नाही, माझं तसं नाही आहे, माझं खूप वेगळं आहे. आणि कारण तो विषय इतका सेन्सिटिव्ह आहे. आणि ह्या सगळ्यात कधी हे घडलं मला नाही माहिती. मॅडम तुमच्यामुळे खूप समाजात फरक पडला. फॅन्टॅस्टिक, आय एम प्राऊड ऑफ इट. बट दॅट इज अ साईड इफेक्ट. म्हणजे तुम्ही मला लेबल नका करू ना की मी समाज सुधारक आहे. नो, आय एम हिअर टू डू बिझनेस. आय एम हिअर टू डू ऑनेस्ट बिझनेस, व्हॅल्यू बेस्ड बिझनेस. माझ्या ऑफिसमध्ये गल्लाच नाही आहे, माहिती आहे. कॅश माझ्या ऑफिसमध्ये येतच नाही. वेबसाईटवर जाता, वेबसाईटवर ट्रान्सपरंटली माझे चार्जेस आहेत. कधी ऑनलाईन सेशन, कधी ऑफलाईन सेशन, आणि तिथं फॉर्म भरता, तिथं टर्म्स अँड कंडिशन्स वाचता, आणि तुमच्या स्वइच्छेने हे कन्व्हर्सेशनल आहे. हे सगळं 100दा तिथं त्या वेबसाईटवर मी किती माझा जीव टाकलाय. इवन माय ओन वेबसाईट डेव्हलपर्स नेव्हर टूक इट सिरियसली. दे फेल्ट, काय तुम्ही मॅडम इतका ह्याच्यामध्ये डोकं टाकता, इतकं सिरियसली घ्यायचं नसतं, फन करायचं असतं. क्या फन करना रहता है, ये ब्लडी डैम सीरियस बिजनेस है. इसको मैं बिजनेस पॉइंट ऑफ व्यू से ही देखूंगी. आई एम नॉट अ एजुकेटर, आई एम नॉट अ इन्फ्लुएंसर, आई एम नॉट अ समाज सुधारक, एंड येस, अबव ऑल, आई एम नॉट अ कैरेक्टरलेस पर्सन जस्ट बिकॉज आई टॉक ऑन सेक्स. आई एम अ डॉक्टर, आई एम अ sex coach, I am a business woman. I am here with a mission of making love simple and taking my business to top 10 best productive, economically reach to a particular level वाले सेक्स कोचेस. जर जगातल्या 10 सेक्स कोचेसचं नाव आलं तर माझं त्याच्यात आलं पाहिजे. भारताचं रिप्रेझेंटेशन मी केलं पाहिजे. वजायना स्मल्स, फिअर ऑफ सेक्स, सोशल इकॉनॉमिक कंडिशन्समुळे सेक्सची किती भीती बसली, किती गैरसमज आहेत, ह्याच्यावर कधी UN नेशन्समध्ये टॉक झाला तर मला इन्व्हाइट आला पाहिजे. शाहरुख खान, करण जोहर सोबत बसून माझी इंटरव्ह्यू झाली पाहिजे, कारण शाहरुख खान सारखं प्रेमाला स्वरूप किंवा व्यक्त करणारा कुठलाच ह्युमन बिंग सध्या तरी जिवंत मला वाटत नाही. करण जोहरला कळतं की कसं प्रेम दाखवायचं. मराठी इंडस्ट्री असो, हिंदी इंडस्ट्री असो, बॉलिवूड, हॉलिवूड असो, सरकार असो, समाज असो, तिथं मला आय एम अ वुमन who has created a huge business out of this, value based, and yet creating impact, yet giving value to the people and being understood properly. हा माझा उद्देश आहे. समय रैनानी कसं ना इतकं त्याला त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन द्यावं लागलं, कारण आम्ही जे कॅमेरा समोर आहोत ती एक प्रतिमा आहे जी तुम्ही आम्हाला बघता, आणि तुम्हाला वाटतं ती म्हणजे डॉक्टर सबिया. मग माझा बिझनेस करणारी एक डॉक्टर सबिया आहे, तिचे आपले एक रोल आहे. देअर शी इज अ बिझनेस वुमेन आहे ना. आय एम, मला वाईट शब्द नाही वापरायचे, किती काळजी घ्यावी लागते बघा. येतात ना शिवा माझ्या तोंडात, पण नाही मी तसं बोलू शकत. अरे तुम्ही इतके भारी सेक्स कोच आणि तुम्ही असं विचार करता, का नाही मी तसं विचार करू शकणार. नॉर्मल बाई आहे मी, नॉर्मल चुका करते मी, नॉर्मल धडपडते, अँड आय एम जस्ट अ नॉर्मल तुमच्यासारखी लेडी आहे. माझी सब्जेक्ट एक्सपर्टी वेगळी आहे, पण ॲज अ ह्युमन माझ्यात आणि तुमच्यात काय फरक आहे, काहीच नाही. मग मी एक ब्रँड ओनर आहे, आणि ॲट द एंड ऑफ द डे घरी गेल्यावर सब्बी
म्हणतात मला माझे सगळे जवळचे, किंवा सबज म्हणतात किंवा सबस परी म्हणतात. म्हणजे मी एक बेसिक नॉर्मलशी मुलगी आहे. तिथले माझा स्वभाव, तिथले माझे डूज अँड डोंट्स, तिथले माझे रिक्वायरमेंट्स, तिथल्या माझ्या चुका खूप वेगळ्या आहेत. ह्या सगळ्या मिक्स नाही केल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे तुम्ही जे मला इथे बघता, तुम्ही जे मला इथे परसिव्ह करता, ती तुमचं परसेप्शन आहे. मग ॲज अ ब्रँड ओनर माझ्या हाताखालची जी माणसं माझ्यासोबत काम करतात त्यांचं एक माझ्याबद्दलचं परसेप्शन आहे. आणि मी खऱ्यातली मी आहे. ह्याचा अर्थ इथं मी खोटी आहे का नाही, ह्याचा अर्थ इथं मी एका स्पेसिफिक रोलमध्ये आहे आणि मी ह्या रोलमधनं अशी शिफ्ट होते. किती डेंजर सेशन्स होतात माझे. त्या एका तासामध्ये मी सेक्स कोच असते, ते झाल्याबरोबर मुलीचा फोन आला की मी आई असते, बाबांचा फोन आला की मुलगी असते, मित्र किंवा मैत्रिणीचा फोन आला की मी मैत्रीण असते. मी बायको, प्रेमिका, एक नॉर्मल स्त्री आहे. आणि आतून तर माझं वय मला नेहमीच थांबल्यासारखं वाटतं. मला आतून असं वाटतं की मी खूप झालं तर 20, 22, 25, खूप झालं तर 26 वर्षाचं माझं असं मन आहे, ज्याला सोशल मीडिया खूप आवडतं. ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन, वेबसाईट, मी हे करू की ते करू, अशी रील टाकू, असा ब्लॉग टाकू, हेच चालतं माझ्या डोक्यात. आणि मला आवडतं 24 तास माझ्या बिझनेसचा विचार करणं. पण लोकांना त्याच्यावर पण ऑब्जेक्शन असतं. तुम्हाला फन नाही करतायत, तुम्हाला मजा नाही करतायत. बॉस, मेरा दुनिया मेरा बिझनेस में जो चाहिए वो करू. सोशल मीडियावर तर ट्रोल, अरे बापरे, हाय डिअर, हाऊ आर यू, आय वॉन्ट टू डू सेक्स विथ यू. अँड हे जे काही प्ले बॉयज आहेत किंवा जे प्रोफेशनल सेक्स सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतील, आय हॅव नो ऑब्जेक्शन. पण त्याचं मार्केटिंग म्हणून माझ्या DM-मध्ये करायची गरज नाही आहे. ते मॅनेज करा. ऑल सेड अँड डन, आय एम ह्युमन बीइंग, आय एम डॉक्टर सपिहा, आय एम अ सेक्स कोच. आणि मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, उर्दूमध्ये मला बोलता येतं. आणि परत सांगेन, मराठीचं सगळ्यात जास्त मला मान वाटतो, कारण मराठीमध्ये सेक्सवर बोलणं माझ्या मते मला इतकं त्याच्यात असं अभिमान आहे, कारण इतकी गोड भाषा आहे मराठी. त्याच्यामध्ये मला इतका त्याचा गोडवा अजून असं इन्हान्स करून बोलता येतो. अरे हो, आणि माझ्या भाषेवर बॉस मी मल्टीलिंग्वल आहे. मी कुठल्याही एका भाषेचं प्रभुत्व ठेवत नाही, मी म्हटलेलंच नाही. पण सेक्स ॲज अ भाषा कसं वापरायचं ह्याच्यावर माझं जाम प्रभुत्व आहे. तिथं मी कमी पडत नाही. त्यामुळे न म्हटलं, पहिली मात्रा का दुसरी मात्रा, स्पेलिंग मिस्टेक, अरे बाई इग्नोर करू. माझी भाषा किती भारी आहे हे कधी म्हटलंय ना. माझं धड इंग्लिश बरोबर आहे, बाबांचं ट्रान्सफर होतं यायचं, कधी गव्हर्नमेंट स्कूल, कधी साधी स्कूल, घरी उर्दू बोलायचो, शेजारी मराठी बोलायचो, फ्रेंडसोबत इंग्लिश बोलायचो, भांडायचो इंग्लिशमध्ये. BMS केलं तेव्हा ते शिकवायचे कन्नडमध्ये, पेपर संस्कृतमध्ये लिहायचे. मी संस्कृतचे श्लोका, हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम, ह्या असे 2 पाठ आहेत मला. त्यामुळे एवढे भाषा मला येतात. मुळात सेक्सची भाषा मला सगळ्यात सुंदर येते. तिथं आय एम दिस, रेस्ट ऑल इज here. So when I'm here, don't come and check my disabilities. माझे जे एबिलिटीज इथे आहेत ते इथेच आहे ना, आणि तिथं जेव्हा येईल प्रभुत्व तेव्हा येईल. पण आय एम हिअर मॅन. सो टेक दिस व्हॅल्यू, गेट व्हॅल्यू इन युअर लाईफ, अप्रिशिएट माय वर्ड, बी हॅपी. की अशी स्पेस बनवलेली आहे जिथं फक्त एकच पर्पज आहे, प्रेमाला सोपं करणं, मेकिंग लव्ह सिम्पल. मला माहिती नाही माझ्या या व्हिडिओमधनं तुम्हाला काय व्हॅल्यू ॲड होते, पण समय रेनाचा तो व्हिडिओ आज पाहिला आणि असं वाटलं, बॉस एका व्यक्तीला एवढं एक्सप्लेन करावं लागतंय, त्याच्या आईला त्याला फोन करून एवढं एक्सप्लेन करावं लागतंय. मग मला असं लिटरली त्याच्या जागेवर जाऊन बघावं असं वाटलं. काय वाटलं असेल त्या माणसाला, काय वाटलं असेल त्याच्या आईला. आणि तो शो तो हसवण्यासाठी करतो यार. मग हसवायचं कसं हे पण दुसरे सांगणार. नसेल पटत नका जाऊ ना यार. जसं माझं अकाउंट आहे, नसेल पटत अनफॉलो द बटन, अनसबस्क्राईब. साधं सोपं गणित आहे यार. कहा इतकी दुनिया आहे, एवढंसं विश्व आहे, त्याच्यात आयुष्य एवढंसं आणि प्रेम एवढंसं असलं पाहिजे. आणि ते सोपंच असतं. जर ते सोपं नसलं तर त्यांना इट इज माय ड्युटी टू मेक इट सिम्पल. इट इज माय प्रोफेशन टू मेक इट सिम्पल. अँड दॅट्स व्हॉट आय हॅव चूजन, अ प्रोफेशन, अ पाथ टू मेक लव्ह सिम्पल. साथ द्या मला शेवटपर्यंत. खूप मोठं व्हायचं आहे, खूप पुढे जायचं आहे, जगाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत हा निरोप मेसेज पोचवायचा आहे. त्यामुळे आज जिवंत उद्या नसताना पण जेव्हा हे व्हिडिओज लोक बघतील तेव्हा म्हणायलाच पाहिजेत. कुठली तरी एक सभ्य होती, पोटातनं सांगायची की प्रेम सोपं असतं. आणि सेक्स ही प्रेमाची सगळ्यात सुंदर, पॉवरफुल, इम्पॅक्टफुल भाषा आहे. आणि ती भाषा माणसं म्हणून शिकली गेली पाहिजे.
मी शिव्या नाही देत. समहाऊ आय एम नॉट कम्फर्टेबल ॲटलिस्ट ऑन कॅमेरा. बॅक एंड पण मी खूप कमी शिव्या देते, नाहीच देत. पण सेक्समधल्या अवयवांचे शब्द घेऊन आई आणि बाबांचं पुढे नाव लावून शिव्या नाही दिल्या गेल्या पाहिजेत. आपल्याला अवयवांची नावं घेता आली पाहिजे. कृती करण्याआधी, कृती करताना, कृतीच्या शेवटी बोलता आलं पाहिजे. मन मोकळं समजून घेता आलं पाहिजे. समझाने वाले बहुत है, समझ के लेने वाले बहुत कम है. आज या व्हिडिओमध्ये मला तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे, खाली कमेंट्समध्ये एवढंच लिहा, येस डॉक्टर सबिहा, आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कामाला नीट समजून घेत आहोत. अँड ऑन दॅट नोट, click on the subscribe button. Let my YouTube go to 1 million soon. Let my Instagram and Facebook also reach 1 million followers. आणि ते फॉलोअर्स सगळे सभ्य फॉलोअर्स हवेत, अगदी तुमच्यासारखे, ज्यांना ती सद्बुद्धी आहे की किती सुंदर आहे ना, हे किती सुंदर आहे की मी सेक्सवर बोलते, तुम्ही ते ऐकताय. तुमचा पार्टनर आता तुमच्या शेजारी असेल नसेल, तुम्ही हा व्हिडिओ त्याला फॉरवर्ड कराल किंवा ते हातात हात घेऊन रिपीटमध्ये माझे सगळे रील्स बघाल, असे स्वाईप करत 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 पुढचे सगळे असे स्क्रोल करत करत सगळे बघाल. अँड दॅट इज ऑल वी वॉन्ट. एखाद्या तुमचे 10 मिनटं आयुष्यातले माझ्या एखाद्या व्हिडिओमुळे सुखद होत असतील आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी फरक पडत असेल, तर दॅट्स ऑल आय वॉन्ट. ऑन दॅट नोट, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड. आय एम डॉक्टर सबिहा, तुमची लाडकी, वन अँड ओनली India's leading sex and relationship coach. Keep following me and my content. Hit the subscribe button and let's together make love simple.